बागायत वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनजरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनजरे आकाशी मंडप पृथ्वी आस रमेत ते मन किळा करो वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनज महाराज भजन करतात. महाराजांच्या जीवनामध्ये प्रतीक्षा अवस्था तीव्र होते. महाराजांच्या जीवनामध्ये सुवर्णक्षण उदयाला येतो आणि पंढरीश परमात्मा जगद्गुरु तुकोबार यांच्या समोर प्रगट होतात. महाराज दर्शन घेतात. तिथून पुढचं जीवन प्रसादाचं जीवन. ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबार यांना भगवंताचा प्रसाद मिळतो त्या दिवशी महाराजांच्या मुखातून निघालेले उद्गार म्हणजे आजचा अभंग आहे. पावल प्रसाद इच्छा केली पावल प्रसाद इच्छा केली पावल प्रसाद इच्छा पावल प्रसाद इच्छा पावल प्रसाद इच्छा केली पावल प्रसाद इच्छा केली झाले समाधान बाप माझा उभा कुपादानी बाप माझा उभा कुपादानी जगद्गुरु तुकोबार यांना भगवंताचा प्रसाद मिळाला त्या दिवशी महाराज म्हणतात पावलो प्रसाद. नीट आहे का? मानवी जीवनामध्ये प्रसाद प्राप्त झाला पाहिजे का? एक. दुसरा मुद्दा प्रसाद कोण देऊ शकतात आणि तिसरा मुद्दा प्रसाद म्हणजे काय. कोणत्याही क्षेत्रामध्ये मनुष्य किती जरी मोठा झाला जोपर्यंत भगवंताचा प्रसाद मिळत नाही तोपर्यंत मानवी जीवन हे परिपूर्ण होत नाही. जगातल्या सर्व गोष्टी अपूर्ण आहेत, फक्त परमात्माच पूर्ण आहे. परमात्मा पूर्ण आहे म्हणून भगवंताचा प्रसाद मिळाला पाहिजे. सर्व गोष्टी जीवनात असतील आणि देवाचा प्रसाद नाही मिळाला, नाही परमार्थ घडला, नाही नामस्मरण घडलं तर जीवन व्यर्थ व्यर्थ. लक्षात घ्या. काय थोरपण जाळावे ते असे शब्द आहेत महाराजांची. नीट आहे का? ज्ञानोबांनी गोड दृष्टांत दिले. कलिबिन सोपटी कणसे लागलीचे घनदाटी काय करावी गोमटी ओस नगर जैशी सावली वाढिल्या सरळा वरी फळना तू पोकळा कास्तन झाले गळा शेळी जैशी तैशी मूर्खाची जी आली. ज्ञानोबा दृष्टांत देतात. किंवा गुरु नानकजी एक सुंदर लिहितात. मानवी जीवनाची परिपूर्णता भगवत प्रसादात आहे म्हणून जीवनात परमार्थ पाहिजेच. परमार्थ जर नसेल तर तुमचं जीवन व्यर्थ आहे व्यर्थ. कशा पद्धतीने सुंदर पक्षी आहे परंतु त्या पक्षाचं पंख नसतील तर बोला काही जीवनात म्हणजे खोल विहीर आहे पण पाणी नसेल तर निरर्थक आहे. सुंदर फुल आहे पण सुगंध नसेल तर व्यर्थ आहे. पंछी पंख बिना पंछी पंख बिना हस्ती दंत बिना नारी पुरुष बिना सुमिरन करले
सुमिरन करले मेरे मना तेरी उमर हरि नाम बिना बीती उमर हरि नाम बिना सुमिरन करले मेरे मना निरबिना देनु शिरबिना पुष्प सुगंध बिना वैसा नर हरि नाम बिना सुमिरन करले संगीत सुनायक ताल बिना ताल सुनायक स्वर बिना म्हणून गायला पाहिजे जीवनात. सध्या गाणारी माणसं फार कमी झाली, ओरडणारी पुष्कळ. नाही, आपण गाणारे म्हणून बोलतो. वाजवणारी कमी आहेत, बडवणारी जास्त आहेत. मृदंगाच्या बाबतीत माय बाप म्हणून सर्वांकरता सूचना दिली, गाता येईल तेनेची गा. येरे हरी हरी, ज्याचा स्वर लागत नाही तो ओरडतो. संगीत सुनायक ताल बिना ताल सुनायक स्वर बिना वैसा नर हरि नाम बिना सुमिरन करले मेरे मना बीती उमर हरि नाम बिना बीती उमर हरि नाम बिना प्रसादानेच होते. म्हणून जीवनात देवता प्रसाद मिळाला पाहिजे. पण कोण प्रसाद देऊ शकतात? या जगामध्ये प्रसाद देण्याचं सामर्थ्य फक्त दोघात आहे. एक परमात्मा प्रसाद देतो, दुसरे संत प्रसाद देतात. परमात्मा प्रसाद देतो, प्रसाद देतो पंढरीनाथ. परमात्मा प्रसाद देतो. दुसरे संत प्रसाद देतात. 700 वर्षापूर्वी पंढरपुरा चंद्रभागेच्या वाळवंटात संत संमेलन झालं. संमेलन कशी करावी हा यासाठी सुद्धा पूर्व इतिहास वाचला पाहिजे. त्या काळामध्ये त्या संमेलनाकरता प्रमुख पाहुणे कवी महाराज होते. त्या कार्यक्रमामध्ये वयोवृद्ध संत सावता महाराज होते. त्या काळामध्ये ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ता ही सर्व संत मांदेळे उपस्थित होते. आणि संमेलनाच्या प्रसंगी कीर्तन झालं नामदेव महाराज. कोणाचं कीर्तन झालं? नामदेव महाराजांचं. त्या काळामध्ये त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्या काळात एका महिलेने केलं होतं. त्या महिलेचं नाव आहे जनाबाई. काय नाव? जनाबाई. नीट ऐका. नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू झालं. त्या कीर्तनामध्ये टाळकरी म्हणून ज्ञानोबराय होते, निवृत्तीनाथ महाराज होते, सोपान काका होते, सर्व संत मंडळी होते, गोरोबा काका होते. त्यावेळेला जनाबाईंनी सांगितलं, म्हणा आनंदीकर. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. बर, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचनी छंदे विठोना तुला.
नामदेव महाराजांचं कीर्तन रंगात आलं, परमात्मा नाचू लागले. नाचता नाचता, म्हणून वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेचा दैदिप्यमान इतिहास आहे. कीर्तन भक्ती सामान्य नाही. एकमेव कीर्तन असं आहे की ज्या कीर्तनामध्ये तेथे असे देव उभा. म्हणून महाराष्ट्राच्या मातीने नाचू कीर्तनाचे रंग हे स्वीकारलं. निडाय का वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेमध्ये संत मंडळी टाळून उभे. परमात्मा नाचू लागले. नाचता नाचता प्रकार असा घडला की परमात्मा बेहोश झाले. आणि इतके बेहोश झाले की नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, परमात्म्याचा पितांबर गळा. पुढे कबीर महाराज बसले होते बरं का काका. त्या काळामध्ये नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये परमात्मा नाचू लागले. नाचता नाचता देवाचा पितांबर गळाला. तेव्हापासूनच कंबर बांधण्याची परंपरा सुरू झाली असावी. एकाने मला विचारलं कीर्तनकार कंबर का बांधतात. मी त्याला इतिहास सांगितला. हा त्या काळामध्ये परमात्मा नाचता नाचता बेहोश झाले. परमात्म्याचा पितांबर गळाला. कदाचित कीर्तनकाराचं तसं होऊ नये म्हणून कंबर बांधतात. कबीर महाराज होते. कबीर महाराज म्हटले सावध होई देवा ऐसे बोले कबीर. बस कीर्तन झालं. कार्यक्रमाच्या समारोपाच्या प्रसंगी माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी म्हणजे प्रसाद वाटी. संत प्रसाद देतात. काय वारकरी संप्रदायाचं सौभाग्य आहे की काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. संत प्रसाद देतात, परमात्मा प्रसाद देतात. परंतु प्रसाद म्हणजे काय सांगतो. भजन करा. विठ्ठला विठ्ठला. प्रसाद शब्दाचा पहिला अर्थ आहे प्रसाद असतो प्रसन्नता. आपल्या जीवनामध्ये सदैव प्रसन्न असणं हा प्रभूचा प्रसाद आहे. प्रसाद शब्दाचा दुसरा अर्थ आत्यंतिक दुःखाची निवृत्ती हा प्रभूचा प्रसाद आहे. प्रसाद सर्व दुःखाला हानिरशोपजायते. भगवद्गीतेमध्ये परमात्मा सांगतात. प्रसाद शब्दाचा तिसरा अर्थ आहे की या जगाकडे पाहत असताना तुम्हाला जगत न दिसता जगदीश दिसणे, परमात्मा दिसणं हा काय प्रभूचा प्रसाद आहे. ज्ञाता महापुरुष जगाकडे पाहत असताना जगत म्हणून पाहत नाही. मायबाप आपली दृष्टी कनिष्ठ आहे, आपली दृष्टी तुच्छ आहे. म्हणून आपल्या दृष्टीमध्ये आपल्याला भेद दिसतो. जीव आणि जगत हा भेद आपल्या दृष्टिकोनातून आहे. साधूच्या दृष्टिकोनातून सर्वम खलविदम ब्रह्म आहे. सर्वत्र परमात्मा. जगद्गुरु तुकोबाराय आपला अनुभव सांगतात. गोस्वामी तुळशीदासजी आपला अनुभव सांगतात. नवे एकनाथ महाराज तोच अनुभव सांगतात. सर्वभूती पाहे एक वासुदेव नामदेव महाराज सांगतात. एकनाथ महाराज म्हणतात जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. पूजा ध्यान जप त्यासी नाही. पूजा ध्यान जप त्यासी नाही. जे जे हरी दिसे ते ते हरी रूप. पूजा ध्यान जप त्यासी नाही. पूजा ध्यान जप सिया राम मैं वाह सब जग जानी करबु प्रणाम मैं जोरी जुग पाने. सिया जानी बर किंवा कहा पगदारू देखे आने कहा पगदारू
नीला देखे तो सब वैने घेरा काना रे मन मोहना काना रे मन मोहना देव म्हणून पाहतो. सर्वत्र नमस्कार करतो. पूज्यपाद स्वामी रामतीर्थ. स्वामी रामतीर्थ फिरत फिरत एका शहरात गेले. त्या शहराचं नाव लाहोर. जुन्या काळातला दृष्टांत की ज्या काळात भारत पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. लाहोर शहरातून फिरत फिरत महात्मा म्हटल्यानंतर काही महात्मे वेड्यासारखे राहतात, वरून वेड्यासारखे असतात, आतून पक्के शहाणे असतात. काही काही माणसं वरून खूप शहाण्यासारखे दिसतात, आतून पक्के बावळट असतात. वेलवी माझी दळे महिमे वेली चातुर्य लपवे. काही महात्मे पिशाश्चवत जडवत बालवत आसो ऐसा कोठे आठवायचे नाही. आपल्या आपल्या छंदामध्ये रमणार. चालता चालता प्रकार असा घडला. चुकून एका गल्लीला गेली. तिथं प्रकार असा घडला की दुसऱ्या मधल्यावर स्त्री उभी होती. मायबाप दृष्टांत ऐकत असताना शृंगार बाजूला करा, त्याच्यातला ध्येय फार सुंदर आहे. दुसऱ्या मधल्यावर उभे असलेले स्त्री त्या स्त्रीकडे पाहत उभे राहिले. एका सभ्य पुरुषाच्या लक्षात आलं कोणतरी महात्मा दिसतोय. अंगावर भव्य कपडे, तेजपुंज व्यक्तिमत्व आहे. कदाचित यांना इकडचा परिचय नसावा, यांना आपण सावध केलं पाहिजे. सांगितलं महात्माजी क्या देखते हो. स्वामी रामतीर्थाने उत्तर दिले ते ऐकण्यासारखं आहे. स्वामी रामतीर्थ म्हणतात बाबा मी ज्या स्त्रीकडे पाहतो त्या स्त्रीकडे पाहिल्यापासून असा एक विचार चाललाय. म्हणले काय. ज्या स्त्रीकडे पाहतो ती स्त्री तर इतकी सुंदर आहे, तेव्हा त्या स्त्रीला निर्माण करणारा माझा प्रभू किती सुंदर असेल या विचारात मी मग्न आहे. याला म्हणतात ब्रह्मभाव. महात्मा तोच आहे. विश्वदेव सत्य गोरखनाथ. विश्वदेव सत्य विश्वदेव सत्य ऐसा जाता दिवसया जवया ऐसा जाता अनुभव. दृष्टी तितकी पवित्र पाहिजे सर्वत्र परमात्मा दिसेल. जेनी वनी अवघा देव. सांगू एक वाक्य. सामान्य मनुष्य जगाकडे पाहतो, त्याच्या डोळ्यामध्ये वासना असते. महापुरुष जगाकडे पाहतात, त्यांच्या डोळ्यात वासुदेव असतो. सर्वत्र देव दिसणं हा प्रभूचा प्रसाद. आणखी एक व्याख्या सांगतो. मायबाप ग्रस्ती माणसाच्या जीवनामध्ये सर्वात मोठा प्रसाद सांगितला तो हा आहे. सांसारिक जीवनामध्ये राहून जर तुम्हाला वैराग्य होत असेल तर प्रभूचा प्रसाद आहे.
1000 वर्ष तपश्चर्या करून गिरीकंदरामध्ये जाऊन योग साधना करून सुद्धा तो साक्षात्कार होत नाही, देवाचं दर्शन होत नाही. सामूहिक वाक्य, सोन्याचे पर्वत करिविती पाषाण, अवघे रानोरान कल्पत पर्या दुर्लभ विठोबाचे पाय. हजारो जन्म साधना करून सुद्धा कोणाच्या स्वप्नात न जाणारा परमात्मा, योगी संन्यासी जीवन जगून जन्माच्या जन्म साधना करून देखील परमात्म्याचं दर्शन होत नाही. पण गृहस्थी जीवनामध्ये जर देवाचं दर्शन होत असेल तर हा सर्वात मोठा प्रभूचा प्रसाद आहे. त्यापेक्षा दुसरा प्रसाद नाही. भगवान म्हणतात मी त्याला प्रसाद देतो, पण त्याकरता आचारसंहिता सांगितली आपल्याकडे. गृहस्थी जीवनाकरता आचारसंहिता आहे. उत्तमची गती तो एक पावे, तो शब्द सांगितला. पण त्याकरता परश्रेया सदा ही आचारसंहिता. भूतदया गाई ताणल्या जीवन शांती रूपे नव्हे वाढवी महत्व. असं जर वागला तर तुका म्हणे ह्याचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. किंवा भगवान सांगतात, खरं सांगा आपल्यासारख्यांच्या जीवनामध्ये वैताग येतो का वैराग्य होतो? वैताग येतो. म्हणून वैतागलेली माणसं कुठतरी मंदिरात जातात आणि वैराग्यवान महापुरुष कोणत्या तरी संतांच्या सानिध्यात जातात. विठ्ठल विठ्ठल. वैताग टिकत नाही म्हणून त्याच्या बाबतीत असं लिहितात, नवे वैराग्य त्याचे वैराग्य कोमल कंटक. नाथ महाराज लिहितात चिरंजीव पदाने. वैताग आलेली माणसं 4 दिवसात परत येते. पण जीवनामध्ये वैताग नको, वैराग्य असलं पाहिजे. वैराग्य कशाला म्हणतात? या लोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत मानलेल्या अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाची इच्छेस काय म्हणतात? वैराग्य म्हणतात. प्रभूचा प्रसाद हाच आहे की संसारामध्ये वैराग्य निर्माण होणं. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्रसाद प्राप्त झाला. महाराज तुमच्या जीवनात प्रभूचा प्रसाद प्राप्त झाला, पण घडलं काय सांगा? महाराज म्हणले प्रसादाचा परिणाम झाले या चित्तासी समाधान. झाले या चित्तासी समाधान. झाले या चित्तासी समाधान. भगवंताचा प्रसाद मिळाला, त्याचा परिणाम महाराज म्हणतात समाधान मिळालं. अत्यंत महत्वाच्या मुद्द्यापर्यंत आपण आलो. आपले सर्वांचे जे प्रयत्न ते समाधानासाठी आहेत. पण मी तुम्हाला असे काही मुद्दे विचारतो. जीवनामध्ये 4 गोष्टी असल्या की समाधान मिळेल हा प्रत्येकाचा गैरसमज आहे. पत्नी असली की समाधान मिळेल, पुत्र असला की समाधान मिळेल, पैसा असला की समाधान मिळेल आणि सत्ता असली की समाधान मिळेल. मी तुम्हाला असे प्रश्न विचारतो, या 4 गोष्टी समाधान देतात किंवा नाही? पत्नी समाधान देते? म्हणजे सांगणारा काय हिमालयातून नाही आला. ऐका, पत्नी अहो प्रत्येकाच्या अनुभूती येतात, काय बोललं पाहिजे, आणि या गोष्टी सांगण्याकरता कीर्तन नाही. दुसरा मुद्दा ऐका, पुत्रापासून समाधान मिळतं. 2, ज्यांच्या जीवनामध्ये मुलं सात्विक आहेत त्यांनाही आनंद आहे. नवे नवे तयाचा हरी एक वाटी दिवा. पण सात्विक मुलं असतील तर. तिसरा मुद्दा पैसा. भौतिक विश्वात कितीही प्रगतशील झाला, जीवनात पैसा एक गरज आहे, पण सर्वस्व असू शकत नाही. जीवनामध्ये 4 गोष्टी कधी पैशाने खरेदी करू शकत नाही, हे लक्षात असू द्या. पैशाने आयुष्य खरेदी करता येत नाही, पैशाने झोप खरेदी करता येत नाही, पैशाने भूक खरेदी करता येत नाही. 3 आणि चौथी गोष्ट पैशाने समाधान खरेदी करता येत नाही. 4 याच्यात समाधान मिळेल, त्याच्यात समाधान मिळेल.
समाधानाच्या शोधामध्ये आयुष्य निघून जातं तरी समाधान भेटत नाही. शेवटी वैतागून मुलाचं नाव समाधान ठेवतो तरी त्याच्याकडून समाधान मिळत नाही. मी एक मुद्दा तुमच्या पुढे मांडेल, नीट ऐका. सांसारिक जीवनामध्ये समाधान नसणं हा संसाराचा स्वभाव आहे. विठ्ठला विठ्ठला याचं मूळच दुःख रूप आहे. संसार दुःख बांधवडी आहे हा संसार. पण महाराज म्हणतात, मी तुम्हाला असे पुन्हा दुसरा एक मुद्दा सांगतो. जीवनात 4 गोष्टी सांगितल्या, सत्ता, संपत्ती, पत्नी, पुत्र. पण या 4ही गोष्टी ज्यांच्या जीवनात नाहीत ते मात्र समाधान सांगतात. जगद्गुरु तुकोबर आहे. अरे वा, धन्यवाद. ज्ञानोबांचं जीवन बघा, पत्नी नाही, पुत्र नाही. तिसरा मुद्दा सत्ता. तुकोबांचं जीवन काय? कोपला पाटील, आता मज भीक, पैसा. ज्ञानोबा तुकोबांच्या जीवनात संपत्ती होती. आळंदीमध्ये आम्ही अनेक वर्ष वास्तव्य केलं, पण संपूर्ण आळंदीमध्ये ज्ञानोबांची 5 गुंठे जागा कुठे एवढं दाखवा. संपत्ती नाही. सांगू वाक्य, ज्ञानोबांच्या जीवनामध्ये संपत्ती नाही, भौतिक ऐश्वर नाही. पण आज ज्ञानोबा तुकाराम म्हटलं तर लोक पायी चालू देत नाही. त्यांच्या जीवनात संपत्ती नाही, पण आज त्यांचं नाव घेतल्यानंतर लोक खिसे भरून दिल्याशिवाय काय वैभव. पण ज्ञानोबा यांच्या जीवनामध्ये भौतिक ऐश्वर दिसत नाही, पण तेच ज्ञानोबा आहे. सुखाचा नवो सांगतात. ज्ञानोबा म्हणतात, काय सांगतात? रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. बुद्धिरूपी मैत्रिणीशी बोलतात, म्हणतात सुख झाले वो साधने. ज्ञानोबा म्हणतात, अगं काय सांगू, ज्याचं मी रूप बघितलं हे सजनी, हे मैत्रीण, सुख झाले ओ साधन. पण काय नाव आहे? तो हा विठ्ठल परवा, तो हा विठ्ठल, तो हा विठ्ठल परवा, तो हा जीवनामध्ये भौतिक ऐश्वर्य दिसत नाही, पण प्रभूचा प्रसाद आहे. आपल्या जीवनात भरपूर आहे, पण समाधान नाही, कारण प्रभूचा प्रसाद नाही. तुकोबांचं जीवन बघा. अहो, जगद्गुरु तुकोबा श्रीमंत आहेत, खरे श्रीमंत. पण श्रीमंत संत तुकोबा आहे. महाजनकी होती तुकोबांकडे. तुकोबा सावकार होते. तुकोबा वाणी होते. तुकोबांचा मिरच्याचा व्यापार होता. लोणावळ्याला, पनवेलला, ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा मिरच्या घेऊन बसत असतो तो ओटा आजही आहे. वृक्ष आज पनवेल. हे आहे का? गोवित्री नावाचं गाव आहे, तिथं तुकाराम महाराज थांबत असत. तुकाराम महाराज व्यापारी, जगद्गुरु तुकोबा इनामदार, तुकोबा सावकार. तुम्ही आता सध्या ते कोणती मालिका ती तू माझा सांगा ती पाहता असतो. जगद्गुरु तुकोबा आहे, श्रीमंत आहेत. आणि तुम्हाला मी असा एक श्रीमंतीचा युक्तिवाद पटवून देईल. कोण म्हणते तुकोबा गरीब होते? जगद्गुरु तुकाराम महाराजांचे 2 अभंग घेणारा वक्ता जर लखोपती होत असेल, ज्यांचे अभंग येते तुकोबा गरीब कसे? खरे श्रीमंत जगद्गुरु तुकोबा आहेत. आणि ते तुकोबा आपल्याला सांगतात, बाबा
तुम्हाला जर समाधान उपभोगायचं असेल तर सदा नाम घोष करू हरे कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, समाधान, तेने सदा चित्ता जगद्गुरु तुकोबराय म्हणतात समाधान झालं, झाले समाधान तुमचे देखिले चरण, झाले या चित्ताशी समाधान. पहिली गोष्ट समाधान मानायचं का मिळवायचं? करावे ते म्हणे चित्ती असू द्यावे. ज्याच्या जीवनात समाधानात दुरावा निर्माण झाला त्याला पामर असं म्हणतात. समाधानाचा अंतर अति जवळ राहिलं त्याला साधक असं म्हणतात. आणि ते स्वतः समाधान उपभोगून जगाला समाधान देतात त्यांना संत असं म्हणतात. झाले या चित्ताशी समाधान. ठीक आहे महाराज, तुमच्या जीवनात समाधान झालं, झाले समाधान म्हणजे हो, केवळ प्रसादामुळे म्हणजे हो, पण कोणी प्रसाद दिला त्या प्रसाद देणाऱ्याचा परिचय अभंगाच्या तृतीय चरणामध्ये माय बाप माझा भूपदा, माय बाप माझा भूपदा,
माय बाप माझा भुवक पदान माय बाप माझा भुवक पदान माय बाप माझा भुवक पदान समजाडोनी पलंग जय समजाडोनी पलंग जय माय बाप माय बाप माझा भुवक माय बाप माझा माय बाप अभंगाच्या पहिल्या चरणाच्या चिंतनामध्ये नियोजित वेळ संपली. तसं आजच्या चिंतनामध्ये अभंगाची चारही चरणं सांगितलीच पाहिजे असं काही भाऊसाहेबांशी किंवा शांतानंद मालकाशी काही ठरलेलं नाही आणि तसं काही ठरलेलंच नाही. ठरलं काही नाही ना, त्यामुळे काही ठरलेलंच नाही. मायबाप माझा हुबा कृपादानी जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याला मायबाप म्हणतात. का मायबाप म्हणतात? एक वेळा त्या मायबापाचं भजन करा. विठोबार कुमाई मायबाप माझा हुबा कृपादानी जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याला मायबाप म्हणतात. जगामध्ये अनेक नाते अनेक नसतील, परंतु एक नातं मात्र सर्वांना आहे, ते मात्र मायबापाचं. परमात्मा जगामध्ये सर्वात श्रेष्ठ मायबाप आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. तसं शास्त्रकारांनी प्रत्येकाला 5 माता आणि 5 पिता सांगितले. राजपत्नी, गुरुपत्नी, मित्रपत्नी तथैवच पत्नी माता स्वमाता च पंचते मातर स्मृता. राजाची पत्नी आई असते, गुरुर पत्नी 2, मित्रपत्नी किती झाले 3, पत्नी माता सासू किती झाले, आणि स्वमाताचे 5 माता आहेत. तसे 5 बापू सांगितले. जनिता उपनेता च यस्तु विद्या प्रयच्छति अन्नदाता भयत्राता पंचते पितर स्मृता. जनिता जन्म देणारा, उपनयन संस्कार करणारा 2, विद्या देणारा 3, अन्न देणारा 4 आणि भीतीतून सोडवणारा 5 जरी मायबाप असले तरी जगामध्ये सर्वात श्रेष्ठ मायबाप परमात्मा आहे. मायबाप माझा हुबा कृपादानी. जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याला मायबाप म्हणतात. आणि माझा शब्द आहे, एकच वाक्य सांगतो, जीवनात कोणाला माझं म्हणावं हे संतांकडून शिका. कोणाला माझं म्हणावं? देशाला माझं म्हणा, धर्माला माझं म्हणा, देवाला माझं म्हणा आणि संतांना माझं म्हणा. आणि 5वी गोष्ट सांगतो, गोमातेला माझं म्हणा.
पहिले देशाला माझं म्हणा. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा उंच हिमालय माझा, हिमालय माझा, हिमालय माझा, उंच हिमालय माझा. शेती धरती बाग बगीचा माझा. नजर कोणी वाकडी करता, नजर कोणी वाकडी करता. आशायाची धरता, आशायाची धरता. यावरण द्यावया पुरणा पुढे पाहू पाहू द्या रे. हा देश माझा, हा देश माझा, हा देश माझा, हा देश माझा. भारत माता की जय. देशाला माझं म्हणा, संतांना माझं म्हणा, देवाला माझं म्हणा, गोमातेला माझं म्हणा. तुकोबर आहे, देवाला माझं म्हणतात. देव माझा मी देवाचा, मायबाप माझा उभा, परमात्मा उभा आहे. वारकरी संप्रदाय उभा आहे, देव उभा. युगे 28 विटेवरी भक्त सुद्धा उभेच असावे लागतात. देवाचे द्वारी गंध उभा. वारकरी संप्रदायाची पताका उभी. वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेमध्ये कीर्तनकार उभा, टाळकरी उभे. सांगू श्रोते, देहाने बसले तरी श्रवणाने उभे असावे लागतात, कानाने तत्पर असावे लागतात. मायबाप माझा उभा, कृपादानी कृपादानी आहे, कृपेचा सागर आहे. तुका म्हणे हातव कृपेचा, आयसा कृपावंत कोण. माझ्या विठाई कानवाळू कृपाळू भक्ता लागे मोही. असा जो परमात्मा आहे, कृपादानी आहे. जे रात्रंदिवस देवाचं भजन करतात त्यांचाही सांभाळ तोच करतो, आणि जी जगामध्ये देवच नाही म्हणतात त्यांचाही सांभाळ तोच करतो. इतका तो कृपादानी. मायबाप माझा उभा, कृपादानी विटे. परमात्मा विटेवर उभा आहे. काय त्या विटेचं सौभाग्य असेल की परमात्मा त्या विटेवर उभे आहेत. पूजनीय थोर महापुरुषांचं श्रवणातलं आलेले एक वाक्य सांगतो की इंद्र हा वीट झाला, परमात्मा ते विटेवर उभे आहेत. मायबाप माझा उभा, कृपादानी विटे. सम दृष्टी सम, पाऊल सम, कार्य सम. मुडपापी दैशी तैसे उतरी कासे लावून. पाऊल सम आहेत. मागच्या अवतारात मागे पुढे पाऊल आहेत. राम अवतारात, कृष्ण अवतारामध्ये देवणाचरणी, आणि या अवतारामध्ये मात्र समचरण दृष्टी. विटेवरी साजिरी पाऊले समची साजिरी, समचरण सरोजम. परमात्मा विटेवर उभा आहेत. मायबाप माझा उभा, कृपादानी. महाराज म्हणतात नुसता तो मायबाप नाही तर सांभाळाशी येऊ ने देता उणीव. तिसऱ्या चरणात सांगतात तो प्रत्येकाचा सांभाळ करतो. पोषितो जगाशी सकळ जीवाचा, सांभाळाशी येऊ ने देता उणीव. अधिकार गौरव राखे तैसा, प्रत्येकांना तसा तो सांभाळतो. महाराज तुम्ही ज्या परमात्म्याबद्दल बोलताय तो परमात्मा पंढरपूरला उभा आहे. त्या परमात्म्याची शक्ती इथपर्यंत आहे का? महाराज त्या परमात्म्याचं व्यापक पण सांगतात. महाराज म्हणतात तो परमात्मा व्यापक आहे. या जगामध्ये निर्गुण निराकार शक्ती एक आहे. जसं जसं कार्य येईल तशी तशी ती शक्ती कार्यान्वित होते. उदाहरणार्थ हा स्पीकर माईक चालू आहे, हा आवाज तुमच्यापर्यंत येतोय कशाच्या द्वारा? याच्यात काय आहे? कोणती शक्ती आहे? वीज. कोणती शक्ती आहे? वीज. हा समोरचा लाईट चमकतोय, कोणती शक्ती आहे? वीज. याच्यापेक्षा अधिक प्रखरपणे समोर प्रकाश आहे, कोणती शक्ती आहे? ऐका, उपकरण वेगळे वेगळे आहेत पण शक्ती मात्र एक आहे. तसं भक्तांचं जसं जसं कार्य येईल तशी तशी ती शक्ती कार्यान्वित होते. तिलाच आपण अवतार असं म्हणतो. भगवत भक्तांच्या कार्याकरता कधी कधी भगवान परशु घेतात, त्याला परशुराम असं म्हणतात. कधी कधी हातामध्ये धनुष्य घेतात, त्यावेळेला प्रभू रामचंद्र असं म्हणतात. धनुष्य बाजूला ठेवतात, हातामध्ये बासरी घेतात, त्यावेळेला श्रीकृष्ण असं म्हणतात. आणि ज्यावेळेला शस्त्र बाजूला ठेवतात आणि विटेवरती उभे राहतात त्यावेळेला श्री विठ्ठल असं म्हणतात. विठ्ठल, ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचा आविर्भाव म्हणजे विठ्ठल. ज्ञानोबा तर म्हणतात 24 अवताराचा समन्वय म्हणजे काय आहे? विठ्ठल आहे. कितीतरी सांगेल मी तुम्हाला.
विचा झाला ठोबा म्हणून नाव पडलं. विटेवरती हुआ म्हणून विठ्ठल. वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे नीलकंठ आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत. या तिघांचा आविर्भाव म्हणजे विठ्ठल. असा जो परमात्मा आहे तो तुकोबऱ्या म्हणतात तो माझा मायबाप आहे. आणि तो परमात्मा सर्व ठिकाणी व्यापक आहे. त्या स्वरात तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे. तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे. पदांबुदे पदांबुदे समजोडून पदांबुदे विटे समजोडून पदांबुदे विटे समजोडून पदांबुदे विटे समजोडून पदांबुदे विटे विटे समजोडून समजोडून पदांबुदे समजून पदांबुदे
यथामते यथावकाश झालेली चिंतन सेवा प्रभूचे नेहमी समर्पित असतो. या ठिकाणी येण्याचा योग आपण सर्व ग्रामस्थ कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून उपस्थित असलेले सन्माननीय सर्व वैष्णवजन तथा महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद. आपल्या गावामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीचा आचार विचाराचा केंद्रबिंदू त्याला मंदिर असं म्हणतात. सुंदर अशा प्रकारचं मंदिराची निर्मिती या ठिकाणी झाली. 2 दिवसामध्ये परमात्मा या ठिकाणी विराजमान होणार आहेत. मंदिराचं पावित्र्य जोपासा, मंदिराची स्वच्छता ठेवा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की मंदिरामध्ये हरिपाठ, मंदिरामध्ये काकडा भजन आणि मंदिरामध्ये भजनाची साधना सतत करत राहा. नामचिंतनाचा आश्रय करा. सध्याच्या काळामध्ये काही गोष्टी सांगणं उचित आहेत म्हणून सांगतो. मंदिराच्या परिसरामध्ये व्यसन करू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट मंदिराचं पावित्र्य पण जोपासा. सध्याच्या काळामध्ये आपले जे सध्या उत्सव जे आहेत ते उत्सव कुठे चालले हा एक फार मोठा प्रश्न आहे. वाईट वाटतं. गणेश उत्सव, दुर्गा उत्सव हे आनंद देणारे आहेत, पण त्या उत्सवाचं सुद्धा पावित्र्य धोक्यात आलेलं आहे. नाविलाजी देवांना सुद्धा काहीतरी ऐकावं लागतं. देवाला ऐकावं लागतं. नाविलाजी कसली गाणे देवापुढे पत्ते खेळत बसतात. मायबाप, माझी विनंती आपल्याला, आपली संस्कृती आपण जोपासा, तिचं अवमूल्यन करू नका. कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर मौन असावं. मंदिरात गेल्यानंतर स्वच्छता असावी. मंदिरामध्ये जाताना हातपाय धुवूनच गेलं पाहिजे. या गोष्टी अजून बऱ्याचशा काही शिकायच्यात. आजही आपण गुरुद्वारामध्ये कुठेही जा, किती शिस्त, किती स्वच्छता, किती पावित्र्य, या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये अंकुरित करा. जीवनामध्ये व्यक्ती मिळावी आणि ती कळावी यासाठी सुद्धा विशेष भाग्याची गरज आहे. सध्याच्या वर्तमान काळामध्ये एक नामनिष्ठता जीवन आणि या माध्यमातून भगवत कृपा होणं आणि असं व्यक्तिमत्व आपल्या गावामध्ये मिळणं हे आपलं परम भाग्य आहे. जाता खेदाची गोष्ट सांगतो. इतरत्र आपली शोकांतिका आहे आपली सर्वांची. जोपर्यंत महापुरुष जिवंत आहे तोपर्यंत त्यांना जाणून न घेणं आणि ते ज्या दिवशी देह ठेवतील त्यानंतर त्यांच्या मूर्त्या ठेवून त्यांची पूजा करणं हा आपला कार्यक्रम चालू आहे. सध्या आहेत आजही 5 गोष्टी या जगात आहेत म्हणून जगत स्थिर आहे. पातिव्रत्य जोपासणाऱ्या माता आहेत, गोमाता आहे, दानशील आहेत, सत्यवादी आहेत आणि संत आहेत. पण तितकं पाहण्याची, तितकी जाणण्याची आपल्या क्षमता असेल नसेल, माझी विनंती आपल्याला, संतांबद्दल आदर ठेवा, गोरक्षण, गोपालन करा, आई वडिलांची सेवा करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट की परमपावन पंढरीश परमात्मा जर इथं आलेले आहेत, मी तर अपेक्षा करेल बरं का लोटन महाराज की आजच नव्हे, मला आत्ता मिळालं ऐकायला की एकादशीला काही भाविक दिंडी घेऊन येतात. मी भविष्यामध्ये अशी कल्पना करेल की खानदेशाचं आर्वी हे पंढरपूर असलं पाहिजे. खानदेशातलं पंढरपूर कोणतं असलं पाहिजे? आर्वी असलं पाहिजे. पण याकरता आपण तितक्या तन्मयतेने परमार्थ करा, नामचिंतनाचा आश्रय करा. तुकाराम बसा 2 मिनिटं बसा. काही सूचना द्यायच्या आहेत आपल्याला. बसा. उद्याच्या कार्यक्रमाच्या पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आपल्या आईच्या आशीर्वादाने जो ज्ञानयज्ञ संपन्न होत आहे त्याच्यातील आजच्या 3ऱ्या दिवसाची सेवा परमपूजनीय आमचे मित्र श्रावणजी महाराज पुकाणेकर यांनी दिलेली आहे. कीर्तन तुम्हाला आवडलंच असेल, त्याबद्दल काही खेद नाही. आणि महाराज एक तुम्हाला आवर्जून आपल्या श्रवण करतात. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तरी कर्मे देव सर्व कार्ये
बुद्धी जैदाय श्रीमन महागणाधिपतये नमः प्रार्थना पूर्वक नमस्करोमि. एक फूल घ्या, गंधामध्ये बुडवा, तांदूळामध्ये बुडवा. यजमान पत्नीने त्याच्यावरती हळदी कुंकू व्हा. समर्पयामि. पुन्हा हातामध्ये गंधाक्षत फूल घ्या. दीपार्चनम शुभम भवतु कल्याणम आरोग्यम धन संपदा. समोर जो दिवा चालू आहे त्या दिव्याचं पूजन करा. सौभाग्यवतींनी त्या दिव्याला हळद कुंकू भुवनस्य धर्त्री धरायै नमः कर्मभूम्यै नमः भारतभूम्यै नमः राष्ट्रभूम्यै नमः तीर्थभूम्यै नमः गंधादीनां